कनक 11चे 12वे खेळाडू इथे पोहोचलेत. विनंती आहे टीम पालघर 11 आपला देखील 12th मॅन पाठवायचा आहे. चला स्वयंसेवक ओम ओम रवी पुजारी यांना विनंती आहे आपण सीमारेषेवरती जा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कृष्णा आणि त्याच्या साथीला मेहमूद ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होतोय. 5 षटकाची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता टीम पालघर 11 संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं कनक 11 या संघाला बॅटिंगसाठी. कृष्णा आणि त्याच्या साथीने मेहमूद ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आसिफ गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. चांगला क्रिकेट तुम्हाला मागील मॅच मध्ये पाहायला मिळाला, तसंच क्रिकेट या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल, या शंकात नाही. सामन्याला सुरुवात. दोन ऑफिशियल पंच. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक चांगली जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जय पवार सर आणि त्यांच्या साथीला मुन्ना पठाण सर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज प्रशांत सूर्यराव सर देखील त्यांना जॉईंट आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. इनॅक्शन मध्ये असतील पालघर 11 या टीम मधून. मागील सामना जिंकला टीम धर्मेंद्र 11 या संघानं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फेकून दिलाय बॉलला. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णाच्या बॅटचा धमाका, षटकार. पहिल्या बॉलवरती कृष्णाच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर ठोकत असताना पूर्णपणे तुम्ही पाहताय जणू काही पॅरन म्हणून सेट होऊन आलाय की काय. अजून एक चांगला फटका फ्लिक केलाय, ऑन साइडला गॅप मध्ये खेळला, स्कोअर लेगला. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. स्वतः संघनायक मैदानाच्या आत दाखल होतो आणि आता सांगतोय कॅप्टन रेडिंग फ्रॉम द फ्रंट. ही भूमिका तो बजावत असताना एक चौकार, एक षटकार कृष्णाच्या बॅटमधून. स्वतः संघनायक आता दाखल झालाय कनक 11 संघाच्या माध्यमातून. आसिफवरती हल्ला बॉल चढवलाय. 2 बॉल त्याने खर्च केले, त्यामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या आसिफच्या माध्यमातून. या बेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. अडबा बॅटला खेचला जरूर होता, परंतु संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बॉल मात्र निघून चला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळेच की काय पंचाचा इशारा आमच्या परत पोहोचला. व्हाईट बॉल. 1/11. 11 धाबा. टीमची टोटल धावसंख्या तुम्हाला 12 मिळेल. स्कोर कार्डावरती 11 धाबा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 11 धाबा. या वेळेला देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचं होतं, नाही जमलं. अगदी एस्टनच्या लगत बॉल मात्र एस्टनच्या मागे लॉंग स्टॉप एंडला दाखल होते. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्यांदा मार्गस्थ असताना मागील मॅच मध्ये खरं तर 76 धाबा बनल्या होत्या. बॅटिंग करत असताना टीम गोपी 11 संघाच्या माध्यमातून 77 धाबांचं बलंपटू डोंगर होतं, परंतु ते डोंगर पोखरून काढलं. खरं तर बॅट्समॅन वैभव साने आणि त्याच्या साथीनं सचिन नाईक का बॅटिंग केली. मंदार असतील. फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला, फटका तर चांगला पार मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. हाताचा पिसारा तिथे फुलवला, चेंडू हातामध्ये सामावून घेतलं आणि धक्का पहिला लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बॅट्समॅन मेहमूद बॅक टू द पवेलियन. प्रत्येक संघाला विनंती आहे
खेळाडू कक्ष मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे आपण खेळाडू कक्षात येऊनच बसा. टीम कनक 11 आपण ज्या पॅव्हलियन मध्ये तंबूमध्ये बसले आहात तो खेळाडू कक्ष नाहीये. मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, त्यामुळे आपण याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टीम पालघर 11 आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला नेट नंबर 3 वरती दत्ता. हा फ्लॅगर होता ऑन साईडला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय संपर्क नाहीये, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा व्यवस्थित, त्यामुळेच की काय यशांच्या मागे बॉल चाललाय. दरम्यान एक धाव तो इथे मिळतीये, पंचाचा इशारा आमच्या परत पोहोचतोय. लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड केली जाईल. खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होते दत्ता. मोठा फटका खेळायचा आहे की पुश करायचा आहे, जास्त अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकासा पायाला चेंडू ब्रश झाला. त्यानंतर स्टेनच्या मागे चेंडू ट्राबल झाला. दरम्यान एक चिकी सिंगल. धावफरक पुढे सरकतो. आतापर्यंत जाऊन टीमची टोटल पोहोचली 13 धावा. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क म्हणावा लागेल. टायमिंगच्या जोरावरती बॉल देखील चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. कृष्णाच्या बॅटमधून षटकार होतोय का बॅटिंग करतोय? कृष्णाला तुम्ही पाहता मैदानावरती आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 चौकार त्याच्या बॅटमधून. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाटायला आली आहे. माहिती कनक 11 टीमला देखील पालघर संघाची बॅटिंग देखील भरपूर खोलवर आहे आणि त्याच अनुषंगाने कमीत कमी 5 षटकामध्ये 60 ते 65 धावा बनवण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर. समीर आलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. अमित माफी सामी. षटक क्रमांक दुसरे घेऊन अमित आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा जरूर बनला गेला. डबे बॅटर दत्ताला तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना एक चेंडू त्यांना देखील फेस केलाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धाव नाहीये. चांगली बॅटिंग दत्ताला देखील करावं लागेल या 5 पदा लीग फॉर्मॅट. पहिला बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. येस, डेड बॉल, कॅन्सर बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या मागे समीर भाई हा तुम्ही पाहू शकता. एक सामना त्यांनी जिंकला. दरम्यान 11 संघाचे पॅकर पालघर 11 या संघामध्ये आता खेळत असताना बॅटची कडा आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल देखील मिळते. खरं तर क्रिकेटचे दर्दी आहेत, कारण रात्री काल करण धुळेचा कॉल पोहोचला होता समीर भाई यांना. त्यावेळेस ते दुबईला होते, परंतु रात्रीच्या रात्री त्यांनी बदलापूरचा पुन्हा एकदा दौरा केला, कारण त्यांची मॅच होती आज. त्यामुळेच की काय खरवेच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये ते धावत पडत पोहोचले आणि पहिला सामना देखील त्यांनी जिंकला. सचिन घाग साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. ते देखील क्रिकेटचे दर्दी आहेत. जेव्हा जेव्हा चांगला खेळाडू खेळतो त्यावेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावले जातात. त्यांच्या साथीने विजय जाधव, मॅमपॅम खरबई. फुलटॉस आहे, अडवा बाटना खेचला, गॅपमध्ये खेचण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्राचे पोहोचलेत, परंतु मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा. समीर भाई यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. त्यांनी जर जेल स्वीकारला तर प्रत्येक जेलसाठी त्यांचे परम मित्र नंदू पाटील
यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल प्रत्येक गेलसाठी 500. धन्यवाद. येस 1+4 5 धावा. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अमित राऊंड विकेट. फुलटॉस आहे पुन्हा एकदा फ्लिक केला. यावेळेस पात्र स्कोअर क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. फक्त मिळेल ते सिंगल पेक्षा जास्त काही नाही मिळणार आहे. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अमित फुलटॉस होता ऑन साइडला खेळलाय. मागचा पाय वाकवला आणि षटकर आता दाखवला. बऱ्याच काळानंतर दत्ताच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार का बॅटिंग करतात दोन्ही बॅटरला तुम्ही पाहता मैदानावरती. खरं तर सलामीला कृष्णा आणि त्याच्या साथीने मेहमूदला आपण पाहिलं. मेहमूद चिन्हावरती बाद जरूर झाला परंतु मैदानावरती कृष्णा आणि त्याच्या साथीने दत्ता यावेळेला लाईन पाहावी लागेल. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होते जरूर परंतु पाहिलं चेंडू खराब आहे. लाईन खराब आहे. त्यात अनुषंगाने लगेच चेंडूला जाऊन दिलं आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेग स्टिकला मिस करत असताना बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते मिळेल आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 37. अजून एक चांगला फटका खेचलाय परंतु फटका फर्स्ट लागे काय. प्रशांत सूर्यराव धावत पळत पोहोचले जरूर परंतु नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलक 39 आकड्यावरती पोहोचत असताना प्रशांत सूर्यरावला तुम्ही पाहता. छत्रपती शिसे कुळगाव बदलापूर या टीम मधून नेहमीच खेळत असतात. ग्रामीण गटातून चांगला क्रिकेट त्यांचा आपण नेहमीच पाहतोय परंतु आज 40+ या संघातून देखील खेळत असताना पालघर 11 या संघातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेचला. एका टप्प्यावरती बॉल नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय फटकेबाजी करतोय दत्ताला तुम्ही पाहता. चौकार षटकार मारत असताना मागील बरोबर ते जेल ड्रॉप झाला त्यावेळेस मात्र 2 धाबा एकवटल्या होत्या परंतु आतापर्यंत 24 धाबा खर्च केल्या. ज्या प्रकारची सुरुवात केली ज्या प्रकारची गोलंदाज केली मैदानाच्या मध्ये आसिफनं त्याच प्रकारची गोलंदाजी अमितनं देखील केली आहे. कारण आसिफनं खर्च केला 19 तर आतापर्यंत धाबा खर्च केल्या अमितनं 24. 43. अंपायरच्या भूमिकेत पाहिजे का खेळाडूच्या भूमिकेत पाहिजे असेल तर नाही वाटली. हो प्रशांत सर बॉलर कोण आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज योगेश येतोय. गोलंदाजी मार्क पडते. आतापर्यंत 43 धाबा का बॅटिंग करतोय मैदानाच्या मध्ये कनक 11 संघ. दत्ताच्या साथीने कृष्णाला तुम्ही पाहता जो संघ नायक आहे आतापर्यंत टॉप गिअर वरती बॅटिंग त्यांनी केली. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज योगेशचा पहिला बॉल फटका चांगला बाहेर मिळतोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रशांत सूर्यराव पोहोचले देखील चेंडूला अडवले उचलून फेकतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. खरं तर असं वाटतच नाही या 40+ खेळाडू प्रशांत सूर्यराव खेळतात कारण इतक्या वेगाने चेंडूवरती ते पोहोचले आणि चेंडूला अडवलं देखील. हरणीच्या वेगाने आणि चित्त्याच्या चपळाईने हा चेंडू त्यांनी हडवला. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकत असताना 45. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. गोलंदाज हसलाय परंतु आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय कॅच ड्रॉप. 2-2 मॅम आहे. खरं तर यष्टिरक्षकाला वाटलं होतं माझा झेल मी स्वीकारेल परंतु गोलंदाज भरपूर वेगाने पोहोचला आणि कॅच देखील ड्रॉप झाले. त्यामुळेच की काय यष्टिरक्षक देखील थोडासा नाराज हा झेल मी स्वीकारू शकलो असतो हा हेच सांगत असताना सिंगल
एक धाबी ते मिळेल. एका धाबीच्या साथीने आता धावफलक पुढे सर केले आतापर्यंत 46 46 धावा. बेट अँड वॉच क्रिकेट पाहिलं इथे मात्र टप्पा कुठे भरतोय, चेंडू कुठे निघतोय. त्यात अनुषंगाने असं वाटलं होतं दत्ताला की हा चेंडू वाईट असेल, परंतु असं नाहीये. पंच सांगत असताना डॉलबॉलची समाप्ती होत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. यावेळेस गोलंदाज जोगेश आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. ऑन साइडला खेचलाय पुन्हा एकदा घुटना टेक सिक्सर देख बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 50 52 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बॅकफुटला गेले, पंच केलाय. अजून एक देखणा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल देखील निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. मागील फटका आपण पाहिला होता, खरं तर स्कोअर लेगला ठोकला, परंतु आताच्या वेळी पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेचला जरूर. का बॅटिंग करतोय असं वाटलं होतं. मेहमद ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस मात्र पूर्णपणे धावसंख्येला आकार येतो की काय, धावसंख्या थांबते की काय, परंतु असं नाहीये. मैदानावरती टायगर अभि जिंदा हेच सांगत असताना दत्ता का बॅटिंग करतोय. सलग 2 षटकार दत्ताच्या बॅटमधून धावफलक पूर्णपणे पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 58 58 धावा. अजून एक चांगला फटका, परंतु हा फटका फसला की काय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. चौकार. धावा झाल्या 62. मागच्या वेळी हरला होता ना तू, एकटाच बॅटिंग करत होता इथं वडोलीला. जोडी आली हॅलो. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गवरती येस पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. डेड बॉल. नाही माहित का त्याला विचार ना. निलेश रन विकेट. निलेशचा पहिला बॉल आणि जसा आला तसा चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या बॉलवरती शैलेशचं केलंय भव्य स्वागत कृष्णानं. वेलकम टू द ग्राउंड. षटकाराच्या साथीने धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. अजून एक मोठा फटका घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये तरंगलाय जरूर आणि वाराशी वार्तालाप करत असताना निघून देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. कृष्णाला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना वैयक्तिक खेळतोय. 41 आकड्यावरती खेळतोय. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बॉल ओव्हर द लाईन. चौकार. 12 चेंडू आणि 45 धावांवरती कृष्णा बॅटिंग करतोय. एकदा जर खेळ आवडला असेल 40+ खेळाडूंचा तर टाळा व्हायला हरकत नाही. का बॅटिंग करतोय.
18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग. ₹500 कॅश प्राइज आहे खरं तर समीर भाई यांच्यासाठी, परंतु जेल अजून त्यांच्याकडे गेला नाहीये. नंदू पाटील यांच्या माध्यमातून ती कॅश प्राइज लावण्यात आले प्रत्येक जेलसाठी 500. या वेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे स्वतःच्या पावडरमध्ये थांबवलं जरूर. या शेवटचा बॉल जर अडवला समीर भाई यांनी, फक्त अडवला तरी देखील 500. येस, पहिला चेंडू नक्कीच फेस करत असताना डॉट बॉलची समाप्ती होते ज्यावेळेस बॅटिंग करतोय कृष्णा. अजून एक चांगला फटका, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच प्रकारे अर्धशतक कंप्लीट होतोय. एकदा बॅट दाखवायचे कृष्णा, अभिवादन स्वीकारायचं, का बॅटिंग करतोय. एकदा जोरदार टाळ्या कृष्णासाठी. जवळजवळ आय थिंक 5वी 50 असावी. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. काल देखील विनीत माळी त्यांना देखील अर्धशतक झळकावलं या मैदानावरती. आकाश जांगीड सिल्वर स्टार भिवंडी या संघातून खेळत असताना गुरुदासजी होता. 4 चेंडू जवळजवळ 5 चेंडू फेस केलेत या षटकातील आणि 2-3 सिक्सर आणि 1 चौकार या ओव्हरमध्ये. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा फेकून दिला मिड विकेटला. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. षटक क्रमांक 4 तुम्ही पाहता. आतापर्यंत 28 धाबा खर्च केला शैलेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती सिक्सर, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल डॉट आणि सलग 2 बॉल, 5वा बॉल षटकार आणि 6वा बॉल देखील षटकार. 5वा आणि 6व्या बॉलवरती देखील सिक्सर आला. 5वा बॉलचा षटकार देखील क्वालिटी होता. 6व्या बॉलचा षटकार भरपूर दूरवर जाऊन पडला आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक. धावफलक पूर्णपणे पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 90 धावा धावफलकापट्टी जोडल्या गेल्या. आसिफ षटक क्रमांक 5वा हाताळण्यासाठी खरं तर पहिल्या षटकच्या गोलंदाजाला हाताळलं होतं. 21 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज सज्ज होतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर आसिफच्या माध्यमातून की हा चेंडू यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि 1+1 अशा 2 धाबा इथे देखील जोडले जातील. धावफलक 92 92 धाबा. राउंड विकेट. आवाज दे प्रशांत, बाहेरून दावला. पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला, बॉल मात्र निघून चला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून अजून एक धमाका, सिक्सर. सलग 3 बॉलवरती 3 षटकार कृष्णाच्या बॅटमधून आलेत. स्वतः संघ नायक आहे कनक केले बन्या संघाचे आणि आतापर्यंत 50 विकेट त्यांनी कंप्लीट केली आहे. 7 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आतापर्यंत लगावले. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा डीप ऑगस्ट स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 4था षटकार. आतमध्ये बॉलाचा तांबऱ्याने ठेवले तुमच्या. हा देखील फुलटॉस होता. यावेळेस मात्र अलंग कार्पेट बॉल चालला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि दरम्यान या देखील 2 धाबा.
2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 106 रन स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. बॅटची कडा आहे आणि या बॉल्स मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. जर बॅट्समनच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि जर समीर भाई यांनी अडवला चेंडू तर त्यांच्यासाठी 500 रुपये नंदू पाटील यांच्याकडून. भरपूर प्रेम आहे समीर भाई यांच्यावरती नंदू पाटील यांचं, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती कॅश प्राइज ते लावतात. एकशे 107 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या स्पर्धेतील हायस्ट स्कोर 107 धाबा आहे. कासारवडले संघाने या धाबा नोंदवल्या होत्या. या बेडला देखील पटका तर चांगला आहे, परंतु पॉइंटला खेळाडू पोहोचतोय. दरम्यान या देखील 2 धाबा. ग्रामीण गटातून खेळत असताना कासारवडवली संघाने नक्कीच 107 धाबा नोंदवल्या होत्या, परंतु तो स्कोर अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा फेकून द्या. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल मात्र चालला सीमारेषा बार. षटकार. एकशे 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस मात्र बॅटिंग करण्यासाठी संघ उतरेल पालघर 11, त्यावेळेस 116 धावा त्यांना इथून चेस करावे लागतील. परंतु विनंती आहे पालघर 11 संघाला आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा, कारण खेळाडू कक्ष मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे. त्यामुळे सर्व संघांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस मैदानाचा ताबा घेत आहे आणि ज्यावेळेस बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये जातो त्यावेळेस आपले 9 खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसवायचे आहेत. त्यामुळे आपण या लगेच 116 धावा चेस करावे लागतील. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील. पुन्हा एकदा या धावा चेस होतील की डिपेंड होतील, लगेच या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतील आमचे साथी समालोचक, जो आवाज यावर्षी आपण रतनबॉस स्मृती चषकामध्ये देखील सातत्याने ऐकला, असे आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या. कनक 11 भांडुप या टीमला विनंती असेल. धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलंय. तब्बल 115 धावा आणि 116 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. बघा डगआउट डाव्या बाजूला आहे व्यासपीठाच्या, त्यामुळे विनंती असेल पालघर 11 या संघाला की आपण डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे, तिथे बसायचं आहे.
चला बॅट्समन पाठवायचे आहेत, विनंती असेल पालघर 11 या संघाला. नेक्स्ट मॅच आहे विनर विनर. दुसऱ्या ओव्हरला कव्हर केले असत्या. तिथं मंडपाच्या बाजूला मी फिल्डिंग लावलेली. एकशे 16 धावा बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये पालघर 11 पालघर या संघाला. टार्गेट नक्कीच थोडंसं मोठं आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील पालघर 11 या संघाला. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये केली कृष्णाने, अर्धशतकीय खेळी साकारली, 72 धावा नाबाद बनवल्या. दत्ताने देखील 29 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मेहमूद शून्यावरती बाद झाले. 116 धावांचं लक्ष आहे. बॉबी देखील वॉर्मअप करतायत. एक चांगला गोलंदाज आहे. नामटो नवापाडा डोंबिवलीचा हा स्टार गोलंदाज, एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून बॉबी यांची ओळख आहे. उद्या देखील 8 संघ 40+ आहेत. उद्या तालुका हाफ आहे. आज 4 संघ आपण पाहतोय 40+ खुल्या गटातील ओपन हाफ. आणि आज नक्कीच पाहिलं गेलं तर लीग फॉर्मॅट आहे. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस आपण पाहिलं. पहिल्या दिवशी ग्रामीण गटातून 8 संघ, काल खुल्या गटातून 8 संघ. बॅट्समन आहेत. सलामीची ही जोडी आपण पाहतोय. आसिफ आणि बघा एक खेळाडू यायचा आहे पालघर 11 या टीमचा. आणि आसिफ ही जोडी आहे आणि गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये येत आहेत सोनू. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 116 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये. पहिला सामना जिंकला धनवीन 11 अलिबाग एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाने. विनर विनर हा सामना असणार आहे तिसरा, आणि चौथा सामना लुझर लुझर. गोलंदाज सोनू, गोलंदाज सोनू आहेत. राऊंड विकेटने पहिला चेंडू डेड चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. पहिला चेंडू नक्कीच डेड चेंडू असेल. जर विकेटच्या आधी पिचिंग झालं तर चेंडू पहिला डेड असेल आणि त्यानंतर नो बॉल असेल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आमच्या व्हॉलेंटियरला विनंती असेल पाठीमागे जायचं आहे. आपण फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिळते एकदा चेंडूवरती
या एका धावेने श्री गणेश होते पालघर 11 या संघाची धावसंख्या आहे 1. कनक 11 भांडूप आणि पालघर 11 या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये कॅप्टन इनिंग साकारली. ऑन साइडला फटका चांगल्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज सुहासच्या बॅटमधून. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. अतिरिक्त बाउन्स मिळालं. बॅट्समन बीट कीपर बीट परंतु लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल महाराष्ट्रातील 2 नामवंत पंच जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर आणि शहापूर की आणबान शान मुन्ना पठाण सर. हाफ ट्रॅकर त्याला पाठवला मिड विकेट च्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे. अप्रतिम झेल पकडलाय डीप मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद आसिफ. बॅक टू द पवेलियन. फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि नक्कीच फलंदाज बाद झाले. सुनील पाटील येत आहेत बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती. टार्गेट खूप मोठा आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार तुम्हाला करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकारच मारावे लागतील. गोलंदाज सोनूने नक्कीच पहिलं यश मिळवून दिलेलं आहे कनक 11 भांडूप या संघाला. गोलंदाज सोनू पुन्हा एकदा फुल टॉस. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. षटकार लगावलाय सुनील पाटीलने. धावसंख्या आहे धावफलकावरती 12. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. गुणलेखक पहिल्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी ते करतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 116 धाव बनवायचे आहेत. अजून 102 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. यस 25.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार मारावे लागतील. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. अकबर का यो आलाय का नाही यो आलाय अकबर ना. अकबर येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू आणि 102 धावांची गरज आहे. पहिला सामना आपण पाहिला अप्रतिम सामना झाला. तो सामना नक्की जिंकला धनवीर 11 अलिबाग एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाने. दुसरा सामना सुरू आहे. समीर भाई स्वतः इन ऍक्शन मध्ये आहेत. पालघर 11 या टीम कडून ते खेळत आहेत. धनवीर 11 या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा काय ते वाईट की नो बॉल. यस नो चेंडू घोषित केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज अकबर आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. फ्री हिट आहे. स्ट्राईक इन फलंदाज सुनील पाटील.
मॅन फ्रॉम काल्हेर. काल्हेरचा हा स्टार खेळाडू आपण पाहतो. एक षटकार लगावलाय सुनील पाटीलने. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फ्रीट आहे, बॅटची कडा होती आणि कृष्णाने लाऊड अपील केली होती. फ्रीट वरती झेलबाद होऊ शकत नाहीये. फ्रीट होता. अकबर देखील विसरले असतील की चेंडू फ्रीट आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानं खाली राहतोय आणि सरळ जाऊन कृष्णाच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते अकबरच्या माध्यमातून. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं तर अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय अकबरने. पहिला चेंडू नो, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत बॉबी, त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय फलंदाज सुनील पाटीलच्या बॅटमधून. काल पब्लिक पण जाम होते. धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 2 लाख रुपये कॅश प्राइज असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइड लाईन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय सुनील पाटीलच्या बॅटमधून. क्या बात आहे. सुनील पाटीलने जर अर्धशतकी खेळी साकारली तर नक्कीच नंदू पाटील यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी आहे सुनील पाटील यांच्यासाठी. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर काल्हेर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. अजून 81 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 81 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग सुनील पाटील करतायत. 4 षटकार आलेत सुनील पाटीलच्या बॅटमधून. वैयक्तिक खेळत 27 या धावसंख्येवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या आहे. सुहास आणि सुनील विराट कोहली का फॅन आहे. IPL साठी लावलेला नाही, पूर्ण सगळं आहे. आता इथं पण कोहली आहे. ओपन केलं की पण कोहली. DP पण कोहली झाली. सगळ्याला कोहली. श्री का यावेळेस ऑन साइडला फटका चांगले. फ्लॅट स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर
फर्स्ट बाउन्सर देखील असेल. 1 for the over. धावसंख्या आहे 42. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज स्त्रीच्या माध्यमातून या षटकामध्ये. ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. योगेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. एलबीडब्ल्यू आउट नाहीये बघा, नक्कीच हा नियम आहे या स्पर्धेमधील आणि लाऊड अपील केली होती. एलबीडब्ल्यू ची मिळते 1 धावे चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49. 67 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 11 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. सामना आता मात्र कठीण होत चाललेला आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. दत्ताचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही 10 षटकार मारावे लागतील. 11 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अर्धशतकासाठी सुनील पाटील यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे नंदू पाटील यांच्याकडून. आणि सुनील पाटील वैयक्तिक खेळतायत 27 धावसंख्येवरती. धावसंख्या आहे आता 56. खूप चांगलं प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 10 षटकारांची गरज आहे, कारण की 10 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळी ड्राईव्ह केलंय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑनच्या दिशेने. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय, कारण की 9 चेंडू शिल्लक आहेत. 59 धावांची गरज आहे औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, कारण की जरी 9 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल पालघर 11 या संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 58. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजून 58 धावांची गरज आहे. बॅटची कडा आहे आणि हा झेल ड्रॉप केलेला आहे. जर कमी धावा असते तर नक्कीच हा झेल महागात देखील पडला असता, कारण की सुनील पाटीलला मिळते हे जीवनदान. ज्या सुनील पाटीलने आतापर्यंत 29 धाव बनवल्यात, या सामन्यामध्ये 4 षटकार लगावलेत त्यांच्या इनिंग मध्ये, त्यात सुनील पाटीलला जीवनदान मिळते.
ऑन साइडला फटका चांगला आहे, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधून. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. बॉबी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. समीर चौगुले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, बॉबी साठी हे पारितोषिक आहे. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे सुनील पाटील यांनी आणि पहिला चेंडू पंचांचा कोणता इशारा नाहीये, याचाच अर्थ की हा डॉट बॉल आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल धनवीन 11 संघ कॅप्टन या टॉस साठी शेखर दळवी. समीर भाई यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. विनर असा सामना. आणि आता मात्र हा वाईट चेंडू आहे. फिरकीपटू आहे गोलंदाज बॉबी. प्रत्येक विकेटसाठी समीर चौगुले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ही नामी संधी आली पारितोषिक मिळवण्याची बॉबीला. बघूया या संधी सोनं करतोय का बॉबी. आणि पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. नक्कीच वाईट साठी बॉबी पारितोषिक नाहीये, विकेट साठी पारितोषिक आहे. चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतायत बॉबी, परंतु चेंडू वळणच घेत नाहीये. क्या बात आहे, हा क्विकर वन चेंडू आपण पाहिला. वेरिएशन भरपूर आहे बॉबी यांच्याकडे आणि फिटनेस देखील खूप चांगला आहे. कारण की 365 दिवस ते रेल्वे मैदानावरती सराव करत असतात. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे कारण की खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय. पहिलं वाईट नाही दिला ना, सोडलेला ना तो वाईट नव्हता. नंतर 2 दिलं वाईट. ऑन साइडला फटका चांगल्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय योगेशच्या बॅट मधून. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अपील करतायत. बघा विकेटसाठी 500 आहेत आणि नक्कीच विकेट किपरने अपील केली होती, ते देखील असतायत. बॉबी सर्पमित्र देखील आहे, मल्टी टॅलेंटेड नक्कीच खेळाडू आहेत. जर एखाद्या या मैदानामध्ये साप आला तरी देखील ते पकडू शकतात. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. व्हेरिएशन करण्याचा ते जास्त प्रयत्न करतात बॉबी, परंतु ही खेळपट्टी काँक्रीटची आहे. जर मातीची खेळपट्टी असते तर नक्कीच कदाचित वळण देखील घेतला असता. आणि हा वेगवान चेंडू आपण पाहिला. येतो हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. एका विकेटसाठी 500 रुपये आहेत. क्या बात आहे, स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कनक 11 भांडूप या संघाने. अभिनंदन कनक 11 भांडूप टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट अबाउट कॅप्टन कृष्णा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवल्या 72 धावा पहिल्या इनिंग मध्ये.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. धनवीन 11 अलिबाग, एकविरा स्पोर्ट्स वसई आणि त्यांना फाईट करेल कनक 11 भांडूप. कृष्णाच कॅप्टन आहेत आणि मॅन ऑफ द मॅच देखील कृष्णा आहे. जय पवार सरांना विनंती असेल आपण या आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. हार्ड लक पालघर 11 पालघर संघ पुढील मॅच